शेतकरी जागवा अभियानांतर्गत राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्यव्यापी शेतकरी संवाद दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ऊट बळीराजा जागा हो, संघर्षाचा धागा हो असे आवाहन केले आहे। राजकारण्यांच्या बेईमानीमुळे शेतकरी, शेती आणि तरुण पिढीचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। राजकारण्यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण केल्या। जात, धर्म, पक्षभेद बाजूला ठेवून फक्त शेतकरी म्हणून एकत्र या। राजकारण्यांसाठी काम करण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शक्ती वापरा, असा तरुणांना संदेश देण्यात आला। यामध्ये शेतमालाला योग्य भाव मिळावा, शासकीय हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व्हावी, सोयाबीन आणि कापूस यासाठी तात्काळ हमी भाव खरेदी केंद्रे सुरू करावी, MSP पेक्षा कमी दराने विकलेल्या शेतमालासाठी राज्य सरकारकडून भावांतर फरकाची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। राष्ट्रीय किसान मोर्चाने शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शासनाकडे केली आहे। मी संजीव कानिंदे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा यवतमाळ। माननीय दीपक राजाभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यव्यापी धरणे आयोजित केले आहे। या धरणे आंदोलनामध्ये आम्ही हमी भावासाठी लढा लढत आहोत। कलम 32 घ नुसार, अधिनियम 1963-32 घ नुसार हमी भाव सर्वांना मिळाला पाहिजे, प्रत्येक मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। तरी सरकारने या कापसाच्या, सोयाबीनच्या प्रत्येक मालाला हमी भाव मिळण्यात यावा, यासाठी आमचं आंदोलन गंभीर करण्यात येत आहे। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।